जय महाकाल मित्रांनो, आपण काल महाकाल बाबा यांचे दर्शन घेतले आहे आणि आज आपण सकाळी सकाळी आलेले आहे काल भैरव बाबांचे दर्शन घेण्यासाठी। तर चला मग जाऊया मित्रांनो। इथं प्रसादाचे खूप छान असे स्टॉल लागलेले आहेत। तर आपण आता जाते दर्शन लाईनकडे। ते बघा समोरच तुम्हाला दिसत असेल, ते बघा समोरच तुम्हाला काल भैरव बाबांचं महाद्वार पण दिसतच असेल। तर चला मग जाऊया दर्शन घेण्यासाठी। तर मित्रांनो, दर्शनाला जाण्यासाठी पप्पा बोलले, थांबा म्हणे, पहिले आपल्याला बाबांसाठी प्रसाद घ्यावा लागेल आणि इथं प्रसादच्या स्वरूपात आपल्याला मदिरा तिथं द्यायची असते मित्रांनो। तर आपण आलेलो आहे आता दारूच्या दुकानावर। तर हे बघा मित्रांनो, दारूच्या दुकानावर खूप साऱ्या अशा लाईनी, एक साईडला लेडीज एक साईडला जेंट्स मित्रांनो। तर दारू घेण्यासाठी आपण इथं उभे आहोत मित्रांनो। हे बघा तुम्हाला दाखवतो आपला परिसर, हे बघा खूप छान असा परिसर आहे मित्रांनो। तर आता आपण नंबर लावूया मदिरा घेण्यासाठी। हे बघा मित्रांनो, एका साईडकडनं आपण नंबर लावलेला आहे। तर आता आपण घेतोय मदिराची बाटली आणि आपण आता जाऊया प्रसाद घेऊन बाबांच्या दर्शनासाठी। तर चला मित्रांनो जाऊया। तर मित्रांनो, मी इथं प्रसाद घेतलेला आहे। तर आता आपण जातोय बाबाच्या दर्शनासाठी। तर मित्रांनो, तुम्हाला दिसतच असतील आजूबाजूला या असे पोलिसांच्या जाळ्या लावलेल्या आहे। याच्यामधूनच रस्ता बनवण्यात आलेला आहे आणि या जाळ्यांवर खूप असं धागे बांधलेले मित्रांनो। तर ते धाग्यांचं असं इथलं आख्यायिका आहे मित्रांनो, की जशी म्हणजे ज्याची जी इच्छा राहिली मित्रांनो, ते मनात धरून इथं बांधले की ती इच्छा पूर्ण होतात असं सांगतात मित्रांनो। मग चला मग आपण जाऊया पुढे मित्रांनो। काल भैरव बाबा इथले सरसेनापती आहेत उज्जैनचे आणि त्यांना उज्जैनचे कोतवालही असेही म्हटले जाते मित्रांनो। महाकाल बाबाचं दर्शन झाल्यावर काल भैरव बाबाचं दर्शन करणं अनिवार्य आहे मित्रांनो, तरच आपलं यात्रा सफल होते। तर मग आपण आलेले आहे काल भैरव बाबाच्या दर्शनासाठी। तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो पुढे। बघा काल भैरव बाबाचं हे महाद्वार आहे मित्रांनो, खूप प्राचीन असं महाद्वार आहे आणि त्याच्यावर नाव पण लिहिलेलं आहे मित्रांनो। हे बघा गर्दी, आता खूप गर्दी झाली आहे मित्रांनो। हे बघा भाऊ कसं दारूची बाटली दाखवते, ओम श्री काल भैरव महाराज मंदिर। तर चला मग जाऊया मित्रांनो। पुढे आल्यावर पण खूप सारी अशी गर्दी दिसते बघा। हे पूर्ण दीपमाळ आहे मित्रांनो। हे जेव्हा काही कार्यक्रम राहता मित्रांनो तेव्हा उजवळीत करतात याला। तर चला मग आता आपण जाऊया काल भैरव बाबांच्या दर्शनासाठी। तर मित्रांनो, बघा समोरच तुम्हाला दिसतच असेल काल भैरव बाबांचं दर्शन। तर मी तुम्हाला थोडा मोबाईल जवळ घेऊन जाऊन प्रयत्न करतो बाबांचं दर्शन दाखवण्यासाठी। तर मित्रांनो, इथं असं म्हणजे मोबाईल अलाउड तर नाही, पण मग चालून जातो तसं काही तसं आहे बघा। समोरच तुम्हाला दिसत जय काल भैरव महाराज की जय। तर बाबांचं दर्शन घेतल्यानंतर आपण आलेलो आहे इकडं, इथून माझा अंदाज 100-200 मीटरच्या डिस्टन्सवर श्री विक्रांत भैरव मंदिर बाबांचं दर्शन घेण्यासाठी। तर चला मित्रांनो जाऊया। श्री विक्रांत भैरव सरकार की जय असं इथं नाव लिहिलं मित्रांनो। तर चला मग जाऊया विक्रांत सरकारचे दर्शन घेण्यासाठी। तर मित्रांनो, थोडं मंदिरापासून थोडं उजवी साईडला बाजूला बाहेर आल्यावर तुम्हाला हे मंदिर दिसेल मित्रांनो आणि तिथून एक खूपच जवळ आहे मित्रांनो। तुम्ही पायी देखील येऊ शकता। हे बघा बाबांचं दर्शन बाबांचं दर्शन झाल्यावर तुम्हाला इथली माहिती मी दाखवतो मित्रांनो। ते तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता। ते स्कंद पुराणमध्ये संपूर्ण जानकारी मित्रांनो, इथली संपूर्ण माहिती मिळेल तुम्हाला। हे बघा इथला असा मॅप आहे मित्रांनो। तर चला मग जाऊया आपण खाली। तर मित्रांनो, ही जी तुम्हाला समाधी दिसत असेल ती इथले मुख्य पुजारी होते पहिले, त्यांचं नाव डंबराल बाबा इथे होते मित्रांनो। तर त्यांची समाधी। तर मित्रांनो, इथं समशान पण आहे मंदिराच्या सामनेच। तर आता तुम्हाला दर्शन दाखवतो। हे बघा बाबांची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता। तर आपण आलेलं आहे पुढं। हे बघा बाबांचं दर्शन तुम्हाला झालेलंच असेल। तर बाबांच्या दर्शना झाल्यावर आपण इथं महादेवाचं एक छोटंसं मंदिर आहे मित्रांनो। महादेवाचं
दर्शन करून घेऊ। हे बघा मित्रांनो, समोर तुम्हाला दिसेल, हे बघा हर हर महादेव। दर्शन करून आल्यावर मित्रांनो तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, मंदिराच्या जस्ट सामनेच शिप्रा नदीचं दर्शन आहे बघा। शिप्रा नदी आहे, तिचं आपण नमन करू, स्तुती करू आणि घेऊ विक्रांत सरकारचं नाव। जय विक्रांत सरकार की जय। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओत। तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। बाय बाय।